नमस्कार, मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा हा महाकुंभ मेळा मानला जातो। यामध्ये परदेशातून देखील करोडो लोक सहभागी होतात। यंदा 2025 मध्ये उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याचा सोहळा पार पडणार आहे। या मेळ्याची जय्यत तयारी आपल्या सर्वांनाच पाहायला मिळतेय। महाकुंभ मेळा हा दर 12 वर्षांनी एकदा आयोजित केला जातो। 3 पवित्र नद्यांच्या संगमासह भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरा यांचा अद्भुत संयोग इथे जुळून येत असतो। 13 जानेवारी पासून पौष पौर्णिमा ते 26 फेब्रुवारी महाशिवरात्री पर्यंत महाकुंभ मेळा सुरू असतो। यापूर्वी 2013 साली प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कुंभ मेळ्यात 10 कोटींहून अधिक भाविक येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे। यूपी सरकार हा कार्यक्रम भव्य आणि संस्मरणीय करण्यासाठी व्यस्त आहे। दर 12 वर्षाच्या अंतराने देशात फक्त 4 ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं। हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक ही 4 शहरं आहेत। त्यामुळे या शहरांना कुंभनगरी म्हणून संबोधलं जातं। प्राचीन हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये कुंभमेळ्याचा उल्लेख आढळतो। समुद्र मंथनाची कथा कुंभाशी जोडली जाते। समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि दानवांमध्ये अमृत कलश मिळवण्यासाठी स्पर्धा झाली। तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं आणि दानवांना फसवलं आणि हे अमृत केवळ देवांनाच दिलं। दरम्यान या कलशातील अमृत जमिनीवर पडलं। ते ज्या जमिनीवर पडलं ती जमीन म्हणजे हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिकची आहे। त्यामुळे महाकुंभ मेळावा या 4 शहरांमध्ये भरवला जातो। पौराणिक कथेनुसार जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कलश बाहेर पडलं होतं तेव्हा त्याचे काही थेंब हे प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथे पडले होते। त्यामुळे या 4 ठिकाणी कुंभ मेळाव्याचं आयोजन केलं जातं। कुंभ मेळाव्यात शाही स्नानाला अनन्यसाधारण महत्व आहे। यावेळी प्रत्येक आखाडा आपल्या शाही ताफ्यासह संगमाच्या काठावर नाचतो, गातो आणि संगमाच्या काठावर पोहूनच स्नान करतो। दर 12 वर्षांनी कुंभमेळा का येतो हा प्रश्न सर्वांनाच पडतो। त्यामागील कारण असं आहे की अमृतासाठी दानव आणि देव यांच्यात झालेलं युद्ध 12 दिव्य दिवस चाललं आणि हे 12 दिव्य दिवस म्हणजे 12 वर्ष असतात आणि म्हणूनच 12 वर्षाच्या अंतराने महाकुंभाचं आयोजन केलं जातं। कुंभमध्ये स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व पाप नाहीसे होतात असं मानलं जातं। कुंभमेळा हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नाही तर भारताच्या सांस्कृतिक विविधतेचं एक अद्भुत प्रदर्शन आहे। विविध परंपरा, चालीरीती आणि लोककला इथे एकत्र पाहायला मिळतात। यावेळी गंगा काठावर होणारा कुंभमेळा 13 जानेवारी 2025 ते 2026 या कालावधीमध्ये असणार आहे। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचं आयोजन हे जेव्हा गुरु शुक्र वृषभ राशीत असतो त्यावेळी केलं जातं। सध्या गुरु याच राशीत आहे। 14 जानेवारी 2025 रोजी मकर राशीत सूर्याचा प्रवेश झाल्यानंतर प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं जातं। गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती यांचा संगम प्रयागराजमध्ये होतो। सूर्य मेष राशीत आणि गुरु ग्रह कुंभ राशीत प्रवेश करत असताना हरिद्वार मध्ये महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं जातं। हरिद्वार मध्ये गंगा नदीच्या काठावर महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं जातं। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।